मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 141 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. हे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या 3 ते 4 दिवसापासून वाटप देखील सुरू झालेलं होतं. परंतु शेतकऱ्यांचे अद्यापही प्रश्न आहेत की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही. आमच्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू आहे, परंतु आमच्या खात्यावर या रकमा का वितरित झाल्या नाही, असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट येत होत्या. आपण या अगोदर सुद्धा या जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती व्हिडिओच्या माध्यमातून, परंतु त्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आल्या की बाबा आमच्या जिल्ह्याविषयी तुम्ही सांगा, आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाही. तर आपण त्या जिल्ह्याविषयी आज 2 ते 3 मिनिटांमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बॅकग्राऊंड व्हाईसला इग्नोर मारा, नेहमीसारखं झालेलं आहे आपलं. तर मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 141 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. परंतु जवळपास जे कृषी विभागाचं म्हणणं आहे की 94 कोटी रुपयांचा निधी हा वाटप झालेला आहे, पीक विमा वाटप झालेला आहे. परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अद्यापही आमच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या नाही. 94 कोटी रुपये जर वाटप झाले असतील तर ते आमच्या खात्यावर अद्यापही का मिळालेले नाहीत. त्याच्यापैकी जवळपास 47 कोटी रुपये हे वाटप म्हणजे जे 47 कोटी रुपये ते अद्यापही वाटप झाले नाही, ते पेंडिंग निधी आहे, ते वाटप करणं सुरू आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगरमधील जवळपास शेवगाव तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना या रकमा वितरित झाल्या नव्हत्या. बॅकग्राऊंड व्हाईसला इग्नोर मारा मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांना या रकमा वितरित झाल्या नव्हत्या. शेवगाव तालुक्यातील बरेच शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. तर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर याची दखल जवळपास जे आपले जे कृषी संघटना असतात किंवा शेतकरी संघटना म्हणलं तरी चालेल, त्यांच्यामार्फत याची जे रखडलेला पीक विमा होता त्याची दखल घेण्यात आलेली आहे. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेऊन पीक विम्याचे पैसे मिळवून द्या असं राज्य शासनाला आश्वासन दिलं, राज्य शासनाला इशारा दिला. आणि त्यांचं जे आंदोलन वगैरे आहे ते त्यांच्या आंदोलनाला वगैरे यश आलेलं आहे, फळ मिळालेलं आहे. आणि शेवगाव तालुक्यातील जे शेतकरी रखडलेले शेतकरी होते, रखडलेला पीक विमा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जे 47 कोटी रुपयांचा निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सोमवारपासून वितरित होण्याला सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही देखील शेवगाव तालुक्यातून असाल किंवा इतर तालुक्यातून असाल, अहिल्यानगर जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या नसतील किंवा असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि काही शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते अद्यापही अवेटेड दाखवत आहे, त्यांचंसुद्धा कॅल्क्युलेशन लवकरच होणार आहे आणि त्यांच्यासुद्धा खात्यावर जे 47 कोटी रुपये अजून बाकी आहेत ते वितरित होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काहीही काळजी करायचं कारण नाही. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा वगैरे देण्यात आलेला होता, त्यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. तर वाशिम जिल्ह्यातून आणि बुलढाणा जिल्ह्यातून त्याचबरोबर बीड जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत आपल्याला की त्याविषयी व्हिडिओ बनवा. त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच अपडेट करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.